102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. CP Grams, centralized public grievance redressal and monitoring system. ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल. CP Grams एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों की जवाबदेही सुनिश्चित करती है. CP Grams, संवेदनशील, असरदार, जवाबदेह. आज ही लॉग इन करें CP Grams. सच्चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलनाचं भव्य आयोजन यवतमाळ इथं 10 मे 2026 रोजी. पूर्णतः मोफत, कुठलेही नोंदणी शुल्क नाही. शिवाय वर वधूंना कपडे, संसार उपयोगी भांडी, वधूला 1 ग्रॅम सोन्यासह मंगळसूत्र, पाहुण्यांची भोजन व्यवस्था. नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर नंदुरकर विद्यालय यवतमाळ. मोबाईल 90 114 62 777 किंवा 80 871 26 775. गुडघ्यांचं दुखणं, कंबरदुखी, सांध्यांची वेदना तुमचं आयुष्य थांबवतंय का? MS ऑर्थो गोल्ड मेडलिस्ट 10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेले डॉक्टर अंकित चिंतावार. गुडघा रिप्लेसमेंट, कंबरदुखीचे आधुनिक उपचार आणि अचूक निदान. विनायका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वीर वामनराव चौक, यवतमाळ. कॉन्टॅक्ट 8446068688. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार. सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई. सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूयात मुलाखत. स्वरवेद दूध प्रक्रिया उद्योग याविषयी आशा कलाने यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण पाहतो की आज शेती व्यवसायासोबत जोडधंदासुद्धा करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. आणि या क्षेत्रामध्ये केवळ पुरुषच नाही तर महिलांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपलं कर्तृत्व सिद्ध करायला सुरुवात केलेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये आपण काहीतरी कमाई करून आपल्या घरच्या म्हणजे अर्थव्यवस्थेला आपण सहाय्य करावं असं महिलांना वाटतं. आणि याच दिशेनं वाटचाल करणाऱ्या करंजी येथे राहणाऱ्या, तालुका उमरखेड येथे राहणाऱ्या आशाताई कलाने ह्या आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे, ज्या स्वतःचा दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध प्रक्रिया व्यवसाय चालवतात. त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. आशाताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आशाताई, पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की आपण काय करता. मी सुरुवातीला एक गृहिणीच होते. बरं. पण जसं बघितलं आपण शेती हा माझा व्यवसाय, कारण मी शेतकरी कन्या आहे. बरं. शेतकरी वर्गात जन्म झालेली मुलगी आहे. तिनं लहानपणापासूनच शेती बघितली आपण, पण पारंपरिक शेती परवडण्याची झालेली आहे.
तर त्याला काहीतरी जोडधंदा म्हणून मी दुग्ध प्रक्रिया उद्योगात येण्याचं ठरवलं. अच्छा. सुरुवातीला मी 2 म्हशी घेतल्या. बरं. त्या 2 म्हशीचं म्हणजे मला घरी वापरून दूध ते म्हणजे 1-2 लिटर शिल्लक राहत होतं. हां. शिल्लक राहिलेलं दूध मी डेअरीला देत होते. अच्छा. डेअरीला देऊन त्यात मला काय फारसं म्हणजे काही शिल्लक पडत नव्हतं. बरोबर आहे. हां. तर त्या ज्या 2 म्हशी तुम्ही घेतल्या, तर ते भांडवल तुम्ही कुठून आणलं अशा ते? भांडवल सुरुवातीला म्हणजे कसं संचय करण्याची शेव मी एक RD एजंट पण आहे. बरं. हां. ते सुरुवातीला एक छोटी आणि महिलांना आपल्याला बचत हे शिकवण्याचं बरोबर आहे. हां. तर मग पहिल्यांदा तुम्ही 2 म्हशी घेतल्या, तर त्यांची व्यवस्था कुठे केली? घरी की मग कुठे शेतावर वगैरे? शेतामध्येच केली. बरं. किती एकर शेत आहे तुमच्याकडे? माझ्याकडे तसं 25 एकर शेती आहे. बरं. मग 2 म्हशीनंतर आज तुमच्याकडे किती जनावर आहेत? आज माझ्याकडे जवळपास 10 म्हशी आहेत. 10 म्हशी आहेत. हो. बरं. मग या 2 म्हशींपासून तुम्ही म्हणजे दुधाचं जे उत्पादन निघायचं तर ते डेअरीवर देत होते तुम्ही, नाही का? दुसऱ्यांच्या हो. तिथे आहे कलेक्शन सेंटर, नाही का? बरं. आणि मग दुधाची प्रत राखावी किंवा जनावरांसाठी काहीतरी आपण असं म्हणूया की चारा उपलब्ध करणे, त्यांचं रोजचं काम करणे, हे कोण सांभाळायचं सगळं? सुरुवातीला माझं कसं महिला सक्षमीकरणच ह्या विषयावर मी काम करत गेले. बरं. तर महिलांना गरज होती. एक महिला माझ्याकडे आली की ताई मला काहीतरी काम द्या. हो. तर मी म्हटलं तू करू शकशील का चारा पाणी शेणपाणी? तिची काहीच हरकत नव्हती. हो. मग तिचा म्हणजे जो नवरा आहे तो आमच्याकडे रोजंदारीनं काम करत होता. हो. तर मग त्याची बायको तिने चारा पाणी शेणपाणी करायचं आणि दोघांमध्ये मी त्यांना मजुरी द्यायची दोघांना. बरं. अच्छा, म्हणजे दोघं जण म्हणजे ते जोडपं तुम्ही ठेवलेलं होतं, नाही का, शेतावर? बरं. मग त्याच्यानंतर किती दिवसांनी तुम्ही मग बाकी म्हशी विकत घेतल्या? बाकी म्हशी म्हणजे त्याच्यापासून वाढणारं आणि याच्यात मला कल दिसला की मग आपण यायचं हे डेअरीला देण्यापेक्षा स्वतःचाच दूध प्रक्रिया उद्योग का सुरू करू नये. बरोबर आहे. हां. मग आता एखाद्या गोष्टीचा आपण जर विचार केला, म्हणजे आता समजा म्हशीचं पालनपोषण करणं, त्यांची काळजी घेणं, यासाठी एक शास्त्रशुद्ध माहिती पण लागते, नाही का आशाताई? ती कुठून मिळवली तुम्ही? मी लहानपणापासून म्हणजे जसं म्हणलं तुम्ही माझा शेतकरी वर्गातील जन्म झालेला आहे. ते वडिलांचं बघितलं ते कसं करत होते, म्हशी हे ते त्यातून कसं आपल्याला येऊ शकते. कारण आपल्याला दिसत नाही पण छोटा आपण जे म्हणतो कसं आपल्या विहिरीतला कसा छोटा झरा असतो त्याप्रमाणे जर दुग्ध व्यवसाय ठेवला तर छोटा झरा चालू राहतोय. असं माझं स्वतःचं वैयक्तिक. बरोबर आहे. मग आता तुम्ही ज्या म्हशी घेतलेल्या आहे तर मग त्यांचं तुम्ही काही म्हणजे आपण म्हणूया की दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं का, डेअरीचं वगैरे कुठे? नक्कीच मी कृषी विभागालाच प्रशिक्षण घेतलेलं आहे. बरं. किती दिवसांचं प्रशिक्षण असतं ते? ते 3 दिवसाचंच होतं. ओके. मग त्यातून तुम्हाला बरीच चांगली माहिती मिळाली? खूप चांगल्या प्रकारे मिळाली. कारण आपण सुरुवातीला दूध तापवणे, विरज लावणे हे छोट्याच आपल्या पद्धती आहेत. आपण जे घरगुती, फक्त याला मी मोठं स्वरूप दिलं. बरं. कारण आता 1 लिटर दूध उरलं तर आपण पनीर पण घरी बनवतो. हो. तर त्याला फक्त स्वरूप मोठं दिलं. मग आता हे 10 जे तुमच्याकडे म्हशी आहे त्यांचं किती दूध साधारणतः रोजचं म्हशीचं दूध 10 म्हशीचं मला जवळजवळ 70 ते 80 लिटर दूध दोन्ही टायमाचं होते. बरं. मग आता हे सगळं दूध तुम्ही घरीच ठेवता का आता? पूर्ण टोटल घरीच ठेवते मी. काय काय बनवता त्यापासून? मी खवा, पेढा, पनीर, दही आणि तूप. म्हशीचं प्युअर तूप माझं 1200 रुपये किलोनी म्हशीच्या तुपाची विक्री करते मी. अच्छा. आणि मग ते बाजारपेठ कुठे आहे तुम्हाला? कुठे जावं लागतं? ढानकीला बाजारपेठ आहे आणि त्याला 40 खेडे लागून आहेत. बरं. अच्छा. मग आता हे जे प्रक्रिया करावं लागतात त्याच्यासाठी बऱ्याचशी यंत्रांची सुद्धा गरज पडते, नाही का? नक्कीच. एक बचत गटाची महिला, इथेही मी तेच वापरलं की एक महिलांना काम द्यायला आणि तिच्यासोबत तिच्या नवऱ्यालाही काम लागणार. म्हणून त्या महिलेला मी पार्टनरशिपमध्ये घेतलं. अच्छा. मग आता हे जे फ्रीजर वगैरे तुम्हाला घ्यावं लागले असतील, कारण दुधाच्या जे पदार्थ आहे दुग्धजन्य यांना लाईफ कमी असतं तसं थोडं. तूप वगैरे जर सोडलं तर बाकी वस्तू लगेच वापराव्या लागतात. ते कुठे स्टोअर करता मग? फ्रीजरमध्ये किंवा मला म्हणजे रोजच्या रोज रेग्युलर मला तेवढी मागणी. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी फक्त 20 लिटर दुधापासून सुरुवात केली होती. आजचं माझं डेलीचं 450 ते 500 लिटर रोज प्रोसेसिंग होते दुधावर. अच्छा. तुम्ही पण कलेक्शन करता बाकीच्यांकडनंही करते मी. जे आता डेअरीला जायचं दूध त्या लोकांचं, तर डेअरी म्हणजे 30 ते 32 रुपये मनमानी कारभार चालू होता. आज आपण शेतकऱ्याचं दूध 40 रुपयापर्यंत गाईचं दूध आपण खरेदी करतो त्यांच्याकडून, शेतकऱ्यांकडून. बरं. आणि म्हशीचं दूध 60 ते 65 रुपयांनी खरेदी करतो. अच्छा. बरं. आता प्रत कशी ठरवता दुधाची? फॅटनुसार. मिल्क फॅट चेकिंग मशीन आहे ना आपल्याकडे, अच्छा, त्यानुसार.
बरं बरं. आणि शेतकऱ्यांनाही ती सवय, जशी आपण सवय लावाल तशी सवय लागणार. बरोबर. पहिले ते भाव देत नव्हते म्हणून शेतकरी कुठे काहीतरी त्यांना म्हणजे असं नीट व्यवस्थित दूध देत नसतील, पण मी ज्यांना सवय लावली तेव्हापासून शेतकरी पण प्रामाणिकपणे चांगलं व्यवस्थित दूध देत आहेत. अच्छा. आता तुमच्याकडे कसं आहे की तुम्ही स्वतःचा जो व्यवसाय करता आहात त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायामधून तुम्ही इतरांना रोजगार सुद्धा दिलेले नाही का? नक्कीच. माझ्याकडं रेग्युलर एक 3 महिला कामाला असतात. बरं. काय काय काम करतात त्या? पेढा बनवणे, बाकी पनीर फोडणे, दूध तापवणे, खवा बनवणे, त्या मशीनवर लक्ष ठेवणे, पॅकेजिंग करणे. हो का? बरं. मग आता कसं असतं की एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर त्याच्यात गुणवत्ता सुद्धा सांभाळावी लागते नाही का? अशा नक्कीच. गुणवत्तेसाठी काय काय ठरवलेलं आहे तुम्ही, म्हणजे काय करता तुम्ही? गुणवत्तेसाठी शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे, कारण शेवटी दूध मी तुमच्याकडून कलेक्शन करते तर सगळं गुणवत्तेवर अवलंबून आहे. तुम्हीही मला रोख तुमचे पैसे घेऊन जा, तुम्हाला कधी अडीअडचण पडो, फक्त माझं म्हणणं त्यांना एक आहे की प्रामाणिकपणे तुम्ही दूध दिलं तरच मी समोरच्यांना दूध काहीतरी त्याचं प्रोडक्ट चांगलं देऊ शकेल. बरोबर आहे, अर्थातच. आणि तूप, लोणी वगैरे सुद्धा विकता का तुम्ही? नक्कीच. लोणी, तूप सगळंच असते आपल्याला. बरोबर आहे. आशाताई, आता हे सगळे व्यवहार जे आहे याच्यासाठी एकट्या स्त्रीचं काम नाही आहे नाही का? घरातून मदत होते का तुम्हाला? नक्कीच. जसं म्हणजे आपण त्या काळात जसं सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या शिक्षणासाठी, त्या अर्थात ते समोर असले तरी त्यांना पाठीमागून सपोर्ट करणारे ज्योतिबा होतेच. अर्थातच. त्याचप्रमाणे माझ्या पतीचाही मला एवढा भरपूर पाठिंबा आहे की आज जे काही आहे फक्त त्यांच्यामुळे मी आहे. बरोबर. कारण ते दिसले नसले तरी पाठीमागे त्यांचा खूप मोठा आधार आहे मला. अच्छा. की तू केलं पाहिजे, तुला करता येते, तू केलंच पाहिजे. बरोबर आहे. आता हे तुम्ही जे म्हणजे आता तुम्ही सांगितलं की दुग्ध व्यवसायाचं तुम्ही काम करता, याच्यामध्ये पुन्हा काही पुढं मोठं करायची इच्छा आहे का तुमची? नक्कीच. जर मला अजूनही मागणी वाढवत गेलं तर मला पॅकेजिंग, म्हणजे जसं कसं आता असतोत आपण, म्हणजे बघायला पाहुणे आले तर मुलगी आपल्याला माहित असते खूप सुंदर असते, खूप चांगली आहे, हुशारही आहे, पण आजकालचं कसं आहे जमाना, सगळं दिखावा, म्हणजे पार्लर म्हणतात ते. तर त्याप्रमाणे मला पॅकेजिंग मध्ये उतरण्यासाठी मोठं स्वरूप देण्याची आवश्यकता. बरं, म्हणजे आकर्षक पॅकेजिंग पाहिजे नाही का? आणि एक ब्रँड त्याचा ठेवावा लागेल तुम्हाला नाही का? सध्या तर तुम्ही ढानकी परिसरातच विकता नाही का? ढानकी आजूबाजूचे, आता समजा कुणाच्या नातेवाईकाकडं पहिले काय कुठलेही काही असं जात होतं, पण आता नाहीये. फक्त स्वरवेदचा पेढा जातोय, कारण त्यांना क्वालिटी आवडली की एक नंबर आहे. हो, पण कितीही चांगला असून तरी त्याला देखणं रूप द्यावंच लागणार. मग आता तुम्ही असे विवाह प्रसंग किंवा काही कार्यक्रम असले तर ऑर्डर पण घेता का तुम्ही? नक्कीच. विवाह प्रसंगाची आता मला गेल्या वर्षी समजा माझं नवीन होतं, पण तरी पण मला जवळजवळ खव्याचं मी 4 क्विंटल खवा विक्री केली लग्न समारंभात. पनीरची पण तसेच त्याप्रमाणे 2 क्विंटल पनीर विकलं गेलं होतं. अच्छा. म्हणजे प्युअर असल्यामुळे लोक मागणी देतात नाही का? छान मागणी. बरोबर आहे. आता या व्यवसायामध्ये तुम्ही सांगितले की तुमचे यजमान तुम्हाला मदत करतात नाही का? मुलांची साथ आणि पतीची पण साथ त्याचप्रमाणे आहे. आज इथं आकाशवाणी केंद्रावर येतानाही माझ्या मुलानं गाडी ड्रायव्हिंग करून इथपर्यंत मला आणलेलं आहे. बरोबर आहे नाही का? म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर होत असेल आणि तिला तिच्या मेहनतीचं चीज होत असेल, त्या कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही का? अशा आणि मुलं आपल्या वडिलांचंच अनुकरण करतात ना, म्हणजे वडील घरात किती आईला स्थान देतात त्याप्रमाणेच मुलंही घडत जातात. आणि काय करतात तुमचे मुलं? माझा मुलगा BSc ॲग्री करतोय, 3rd इयर आहे यावर्षी. अच्छा. आणि मुलगी 12वी झाली, B.Com बँकिंग करते. त्या दोघांचंही मला खूप व्यवसायामध्ये हातभार असतो. बरं, आपण 2 वेळा उल्लेख केला आशाताई की तुम्ही शेतकऱ्यांची कन्या आहे, तर कुठलं माहेर आहे तुमचं? माझं माहेर मराठवाड्यातलं, नांदेड जिल्हा थुगाव या गावी माझा जन्म झालेला आहे. बरं. आणि वडील शेतकरी होते? माझे वडील शेतकरी होते. बरं. म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही त्या बाळकडू मिळालंय, शेतामध्ये वाढल्या असंच म्हणायला पाहिजे नाही का? नक्कीच. आणि त्या काळ्या मातीबद्दल तुम्हाला प्रचंड जो आदर आहे तो सुद्धा तुमच्या बोलण्यातून आम्हाला जाणवतोय. अशातही ज्या महिलांना काहीतरी करावंसं वाटतं, म्हणजे त्यांना असं वाटतं की मी एक गृहिणी आहे आणि मी काही करू शकत नाही, तर त्यांना काय सांगाल आपण? केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आपण असं म्हणजे मलाही वाटलं की आपण म्हणजे कधी वाटायचं की आपण काही करू शकत नाही, पण आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा भुलेलाशी. आपण आपल्याकडचं विसरतो आणि दुसऱ्यांकडचं बघतो. बरोबर. आणि येणारा काळ तर माझ्या मते तर येणारा 10 वर्षाचा काळ हा शेतीचाच असेल. हो, कारण आता प्रत्येक जण बघतोय प्युअर कुठेही खायला मिळत नाही.
जेवढं जे शेतकरी प्युअर खातोय तर आपण म्हणतोय आपल्याला किती दिवसानंतर येते कुठलीही गोष्ट असेल. जरी समजा आता दूध जरी यायचं असेल, दूध सकाळी 6 वाजता शेतकरी काढणार, आपल्याला येईपर्यंत 11-12 वाजता. बरोबर. म्हणजे त्याच्यात किती प्युअर आपल्याला भेटते नाही मिळत. तर हे जर केलं, समजा आता मला हे आहे की मी एक सेवा सुरू करणार आहे, असे जे बेरोजगार वगैरे आहेत, की होम डिलिव्हरी, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना 2 ते 3 तासाच्या आत सगळं मिळावं, खायला भेटावं, असं माझी इच्छा आहे. म्हणजे मला यात समाधान पण आहे की आपण लोकांना काहीतरी चांगलं खाऊ घालतोय. अर्थात. आता एक आपल्याकडे एक उपाधी बहाल केलेली आहे शेतकऱ्यांना, जगाचा पोशिंदा म्हटलाय. नक्कीच. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा शेतकऱ्यांचा सन्मान केलेला आहे, आज्ञापत्रामध्ये उल्लेख पण त्यांचा केलेला आहे. तर यामुळे तुम्ही जो आशावाद बोलून दाखवलेला आहे की उद्याचा दिवस हा शेतकऱ्यांचा आहे, नाही का, आणि आपणही त्यांचा बळीराजा म्हणून सन्मान करायला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या ओठी घास देणं आणि प्रत्येकाच्या घरात चूल पेटवणं यासारखं पवित्र आणि महान कार्य शेतकरी करतात आहे. तर आशाताई, आपण इथे आलात आणि आपल्या व्यवसायाबद्दल खूप चांगली माहिती आम्हाला दिली. मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. आणि मी पण आकाशवाणीची खूप शतशः आभारी आहे, कारण त्यांनी मला इथपर्यंत येण्याची जी संधी आणि मला व्यक्त होण्याची संधी दिली. कारण प्रत्येक महिला कुठेतरी धडपडत असते, पण तुमच्यासारखे जर असं जर आम्हाला सपोर्ट मिळत राहिला तर प्रत्येक महिला एक काही ना काही होईल आणि पुढचं भविष्य, महिला सक्षमीकरण आपल्याला बघायला मिळेल. थँक्यू. श्रोते हो, आत्ताच आपण मुलाखत ऐकलीत. स्वरवेद दूध प्रक्रिया उद्योग याविषयी आशा कलाणे यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. जाता जाता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान याप्रमाणे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदविले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे. बीड या ठिकाणी 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. अकोला या ठिकाणी 11.3, अमरावती या ठिकाणी 8.7, बुलढाणा येथे 14 अंश सेल्सिअस, ब्रह्मपूर या ठिकाणी 10.1 अंश सेल्सिअस, चंद्रपूर या ठिकाणी 11.4 अंश सेल्सिअस, गोंदिया येथे 8.2 अंश सेल्सिअस, नागपूर या ठिकाणी 8.5 अंश सेल्सिअस, वाशिम येथे 10.6 अंश सेल्सिअस, वर्धा या ठिकाणी 9.6 अंश सेल्सिअस, तर यवतमाळ या ठिकाणी 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे 8.2 अंश सेल्सिअसने नोंदविले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असे पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर श्रोते हो, हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज, आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहे उद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह. तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचा वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी.
हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. आईपणाची सुरुवात आणि स्त्री आरोग्याची योग्य काळजी. नारी आरोग्याची विश्वासू तज्ञ डॉक्टर तेजश्री चिंतावार. प्रेग्नन्सी केअर, सुरक्षित डिलिव्हरी आणि संपूर्ण महिला वैद्यकीय उपचार. विनायका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वीर वामनराव चौक, यवतमाळ. संपर्क 8446068688.